तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सिद्धेश घाणेकर. तर आपण आलोय स्पंदन फूडला मित्राला घेऊन त्याच्या जॉबसाठी. त्याला हे आपल्या स्पंदन फूडच्या जेवढ्या गाड्या आहेत त्या चालवायचा त्याला जॉब हवा होता. ड्रायव्हिंगचा त्याला खूप आवड आहे, तर त्याला घेऊन आलो इथे. तो आतमध्ये इंटरव्ह्यू देतो आहे आणि आपल्याला आत्ता कॉल आला होता पालीतनं लोकी दादाचा. इंस्टाला तुम्ही चॅनल टाकलात तर लोकी दादा चॅनल हा एक तुम्हाला मी DM करीन. इंस्टावरती त्याचे एवढे व्हायरल रील आहे, एवढा तो मोठा माणूस आहे ना की त्याचा कॉल आला होता, मी नाचण्यात आहे, मला भेटायला ये. तर आपण जातो त्याला भेटायला. तर चला जाऊया आपण त्याला भेटायला, आपल्या दादाला. निघालोय मित्रांनो दादाला भेटायला आणि भावाचा इंटरव्ह्यू झालेला आहे. रविवारी बोलला 6,000 ना. चालतंय ना तुला? तुला चालतंय की नाही ते बघ. विनोद मला बोलला. अरे त्याच्याकडे कसं माहितीये काय, 1 तासाला काहीतरी 75-76 रुपये काहीतरी. चल जाऊन दे आता, तू चल नाचण्यात घाल आहे जाऊला. दादू झालेला आहे तिकडे इंडी. दादा आलेला आहे चहाच्या दुकानात जवळ. मॅचिंग घातलेलं आहे. ये देखो आज भेटायला पालीतनं. मोठा इंस्टा स्टार आहे दादा, खूप व्ह्यूज आहेत त्याच्या व्हिडिओला. आणि आज आपल्याला भेटायला आलाय खास तिकडनं. भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यांनी लाईक करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. हो आपला थँक्यू सो मच. काय लावता चॅनल आपलं? मी चॅनल आहे. बाय 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 बाय, भेटू पुढे. व्हिडिओ शूटिंग करायची सांग, मी पण येतो एका 2-3 व्हिडिओ तरी. चल थँक्यू हा, भेटला तुम्ही. चल तर मित्रांनो आपण आलोय भेटून दादाला. खूप बरं वाटलं भेटल्यानंतर बऱ्याच दिवसात. तर खूप मला समजवलं त्यानं की असं काय नसतं, येते जाते काय नाही, तुम्ही दुखी नाही ना, तू आनंदी राहतो, करिअरला फोकस कर. बोला असं तेच करायचं. कधी कोणासाठी रडू नका आणि म्हणजे कधीच कोणासाठी काय करू नका, कारण आपल्यासाठी काय. तर चला आता आपण जाऊया घराशी क्रिकेट करायला. आणि आज चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत दादा आणि आपला बिट्टा डायरेक्ट कॉलवरती बिट्टा चांगला आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो आपण दादाला भेटलो, खूप बरं वाटलं. त्यासोबतचे मित्र होते भरपूर, त्यांनी पण मला खूप समजावलं. नाही आणि मी बोललो की मी नाही आता याच्या पुढे काय, म्हणजे मला त्या आयुष्यात पडायचंच नाही. खूप काय बोलणार, चहा बी प्यायला असं वाटलं की हा मोठा भावच आहे तो. म्हणजे आपण म्हणतो ना, एक व्यक्ती आपला म्हणजे ज्याच्या आयुष्यात जे झालंय त्याच्यातनं तो उभा राहून दुसऱ्याला समजवतो. काय समजवलं ना, म्हणजे त्याचे एक वाक्य. त्यासोबत तो मित्राला, तो पण रत्नागिरीला होता, दादा पालीतला होता. दोघांनी पण खूप समजावलं. मी पण ऐकलं, पण बरं वाटलं. पण आता याच्यापुढे ती गोष्ट होणार नाही. आणि त्यानंतर घरी आलो आहे, नुसतं कपडे बदलले. लव यू दादा. दादासाठी काही भरपूर प्रेम. म्हणजे श्रीमान दादा बोलतो ना बांधिलकी, भाई कोकणातली बांधिलकी यांची. प्रत्येक माणूस ज्या माणसाच्या आयुष्यात काय घडतं, म्हणजे वाईट गोष्ट, तर दुसरा माणूस उभा राहतो त्याला समजायला. ही कोकणातली बांधिलकी. तर आजचा हा ब्लॉग आजपासून आपण सुरू करतो. आणि आज दादाला भेटलो, खूप बरं वाटलं. दादासोबत आपलं आता पुढे कधी शूटिंग असेल किंवा काय असेल तर आपण भेटेल आपल्याला परत. दादांचा कॉल केल्यानंतर मस्तपैकी. तर चला आजचा ब्लॉग इथंच संपूया. आजची व्हिडिओ म्हणजे मनाला लागणारी आहे आणि खूप भारी आहे. चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, लव यू दादा.